मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज अश्विनी देशमुख आपला अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी जे धनंजय देशमुख आहेत आपल्यासोबत आहेत. भाऊ, आज ताई अर्ज भरणार आहेत. कशा पद्धतीने अर्ज हा भरला जाणार आहे? सर्वप्रथम सगळ्यात आज सकाळची जी बातमी जी कानावर आली, अतिशय दुर्दैवी घटना. आज आपल्या केजचे तहसीलदार जे आहेत राकेश गिड्डे साहेब यांचं अपघाती निधन झालं. ज्याविषयी बातमी कळली त्यावेळेस आम्ही स्तब्ध झालो, तर आम्हाला कळलं नाही काहीच. आणि दुःख काय असतंय हे देशमुख कुटुंबियानं मागच्या 16 महिन्यापासून जवळून बघितलेलं आहे. एखादा माणूस जातो कायमचं सोडून, त्यावेळेस जे घरदार पोरकं होतं त्यापेक्षा मोठं दुःख काही असू शकत नाही. आज साहेबांचं अपघाती निधन झाल्यामुळं सर्व स्तरातून तुम्ही बघताय सकाळपासून लोक येत आहेत की आपल्याला कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे किंवा कसं जायचं. आपण सर्व तयारी केली होती. एक 8-10 गाड्या आपण सांगितल्या होत्या सर्व मित्रपरिवाराने. परंतु सर्वप्रथम साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली एक गावकऱ्यांच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जो अर्ज आहे आज भरायचा आपला, तो एकदम साध्या पद्धतीनं आणि तेच योग्य आहे. कारण जे अपघाती निधन झालेलं आहे ते दुर्दैवी आहे. ते आज कुटुंब एवढं पोरकं झालं. एक छोटं बाळ आहे त्यांना, एक 5-6 वर्षाचं. आणि दुःख काय असतं हे मस्साजोग आणि देशमुख कुटुंबियांना म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही. खूप मोठं नुकसान त्या कुटुंबाचं झालेलं आहे आणि आम्ही एकदम साध्या पद्धतीनं हा अर्ज भरणार आहोत. आजची ही जी निवडणूक असणार, या निवडणुकीतलं आव्हान काय काय असणार आहे? जे संतोषांना काम करायचे ते काम मागच्या जे काही 16 महिन्याचा कालावधी ह्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात झाला असेल. कारण का ज्याच्या घरचा माणूस जातो त्याची मानसिकता काय आहे ते त्या माणसाला आणि त्या माणसाला जाणणाऱ्या माणसांनाच असते. दुरून बघणाऱ्या माणसाला किंवा न जाणणाऱ्या माणसाला त्याची जाण नसते. म्हणून जे काम संतोषांनाचं आहे ते प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा आहे. आणि प्रामाणिकपणाने जे काय राहिलेला कालावधी आहे ते काम हे सगळं कुटुंब, संतोषांनाचा सगळा परिवार आणि सर्व गावकरी हे आम्ही मिळून करणार आहोत. आणि आव्हान काहीच नसणार आहे की अश्विनीताई ह्या माझ्या वहिनी आहेत, त्यांच्यासोबत सगळ्यांनी ह्या 18 महिन्याच्या कालावधीसाठी राहावं आणि गावाचा सर्वांगीण विकास करून घ्यावा, असं एवढंच मी सांगेन. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं तुम्ही म्हणाला होता. तशी गावकऱ्यांची एक बैठक देखील झाली होती, काही नागरिकांची आणि काही ज्येष्ठ नागरिकांची, सदस्यांची पण दुसरीकडे जर बघायला गेलं तर जे पूर्वी निवडणुकीत पराजित झालेले आहेत स्वरूपानंद देशमुख, हे देखील अर्ज आज भरणार आहेत. त्यांचं कसं आव्हान असणार आहे? नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा, फॉर्म भरण्याचा आणि निवडणुकीला सामोरे जाण्याचा. त्याच्यामुळं त्या गोष्टीवर आपण बोलणं उचित देखील नाही. ते त्यांच्या डोक्यात जे काय गोष्टी असतील गावाविषयीच्या ते मांडतील. परंतु जे संतोषांना हा त्याग केलेला आहे आयुष्याचा त्याच्या, कारण का एका दलित बांधवाला ज्यावेळेस हाणमार झाली त्यावेळेस धावून जाणारा हा माझा भाऊ कायमचा या गावापासून, कुटुंबापासून दुरावला. तर त्याचं जे काही राहिलेलं स्वप्न आहे, मी खांद्याला खांदा लावून सावलीसारखं आज देखील भाऊ नाही परंतु मी या फोटोलाच स्वतः अण्णा समजून मी जे काम आहे त्यांचं, किंवा अण्णाचं कामाचे स्वरूप असं होतं की अण्णाने कधीच कुठल्या गोष्टीचा गाजावाजा केला नाही. अण्णाने कधीच कोणती गोष्ट कोणावर मदतरूपी केलं एक सामाजिक बांधिलकी म्हणून तर ते कोणाला दाखवलं नाही. त्याच पद्धतीनं आम्ही देखील मागच्या 1 वर्षापासून हे सगळं करतो. आणि त्याच पावलावर पाऊल टाकून जे काही राहिलेला कामाचा म्हणजे काम जे राहिलेलं आहे करायचं, त्याचं संतोषांनाचं स्वप्न सगळं पूर्ण करायचं आमचा सगळ्यांचा गावकऱ्यांचा संकल्प आहे. 2 दिवसाखाली तुम्ही असं म्हणाला होतात की ही निवडणूक कुणी संधी म्हणून बघू नये. मात्र दुसरीकडे ह्याचा काही तसा त्या पद्धतीने वापर केला जातो आहे का? नाही, कसं आहे बघा, ही दुर्दैवी घटना घडली आणि दुर्दैवी घटना घडल्यापासून संपूर्ण राज्यच जवळपास जिल्ह्यातले आमदार, खासदार, ज्येष्ठ म्हणजे सगळे नेते, मोठे मंडळी किंवा गावातले सगळे आपला 1 वर्षाचा कालावधी या सगळ्या क्रूरकर्मी लोकांना म्हणजे त्यांच्यासोबत सगळं न्यायालयीन प्रोसेस असेल, CIDची असेल, SITची असेल, हे करण्यात गेला. त्याला जर कोणी असं ॲलिगेट करत असेल की म्हणजे वेगळ्या भावनेनं बघत असेल तर ते ज्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यालाच ती भावना समजेल, अशी इतरांना भावना समजणार नाही. परंतु आता सर्वोच्च न्यायालयापासून पर्यंत आपण जाऊन
ज्यावेळेस तिथं मुख्य आरोपीची बेल रिजेक्ट झाली, त्याच्या पुढं सगळ्या गावकऱ्यांना सोबत घेऊन जे काय गावचा म्हणजे विकास असतो किंवा जे गावचा काही उणीवा आहेत किंवा गावचं भौतिक सगळं काम आहे ते करण्याचा संकल्प या सगळ्या मंडळींनी केलेला आहे. तर नक्कीच हे होते धनंजय देशमुख. आज अश्विनी देशमुख या आपल्या सरपंच पदासाठी उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. मात्र त्याआधी दुसरीकडे बघायला गेलं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं देखील काही गावकऱ्यांची आणि देशमुख कुटुंबाची इच्छा होती. मात्र याआधी निवडणुकीत पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांची या निवडणुकीत एंट्री झालेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. नेमकं आता निवडणुकीत काय होणार आहे याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे. स्वानंद पाटील, ABP माझा, मस्साजोग, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.